नृत्याच्या प्रवासातील तिसरा टप्पा मानला जातो तो म्हणजे शब्दम. शब्दम हा भरतनाट्यम नृत्याचा एक प्रमुख घटक आहे. हा आलारिपू आणि जतिस्वरम यानंतर सादर केला जातो. यामध्ये शिष्याला पहिल्यांदा अभिनयाचे ज्ञान दिलं जातं. शब्दममध्ये गाण्यातील शब्दांचा अर्थ आणि लय दोन्हींचा समन्वय असतो. या गीतांमध्ये प्रामुख्यानं देवी किंवा देवतांची स्तुती, पौराणिक कथा किंवा नैतिक संदेश दिलेले असतात. शब्दम नृत्यांगणाच्या अभिनय कौशल्याचं सादरीकरण असतं. त्याद्वारे नृत्याच्या माध्यमातून कथा आणि भावनांची अभिव्यक्ती सादर केली जाते. आज पारंपरिक क्रमाला वळसा घालून वैष्णवी शब्दमच्या ऐवजी अभंग सादर करणार आहे. रसिक हो, पंढरपूरच्या पांडुरंगाचा विषय निघाला की जगद्गुरू तुकोबाराय यांचा अभंगमुखी येतो आणि तो म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा अभंग ऐकताना मन विठुरायाच्या पायाशी पोहोचतं आणि हे सुंदर प्रसन्न मुख पाहताना आपलीही समाधीस्थ अवस्था होते. संत तुकाराम महाराज हे तर विठ्ठल भक्त. त्यांनी स्वतः निर्गुण भक्ती केली, पण समाजाला भगवंत दाखवायचा तर तो सगुण रूपात असायला हवा. म्हणून त्यांच्या भावावस्थेत दिसणारा पांडुरंग त्यांनी सदर अभंगातून रेखाटला आहे. कटेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या पांडुरंगानं गळ्यात तुळशी माळ आणि कमरेभोवती पितांबर नेसलंय. असं सोज्वळ सात्विक रूप भक्तांना नेहमीच भावतं. हे रूप सावळं असलं ना श्रोते हो, तरीही हा सगळा शृंगार त्याला शोभून दिसतो आहे. विठुरायाचं रूप पाहून तुकाराम महाराजांची जी अवस्था होते ना, अगदी तशीच आपली ही अवस्था ही अभंगवाणी ऐकून होते. आणि आता तर आपल्या या भावनांचं प्रत्यक्ष सादरीकरण आपण अनुभवणार आहोत. गुरु स्वप्ना रत्नाळीकर यांच्या शिष्या वैष्णवी आपल्यासमोर सादर करत आहे सुंदर ते ध्यान. राग यमन, ताल भजनी ठेका. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे
ध्यान